सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने व श्री गुरुदेवांच्या परम असीम कृपेने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायाला आरंभ करत आहोत। ज्ञानेश्वरीतील हा जो काही पहिला अध्याय होता तो होता अर्जुन विषाद योग, आणि हा जो काही आहे तो सांख्य योग। आज आपण नवीन वर्षामध्ये प्रारंभ करत आहे आणि 2025 गेला, आता 2026 आपल्यासाठी एक नवीन उमेद आणि नवीन जगण्याचा एक आपल्यासाठी कौशल्य, तसंच आपल्या सगळ्यांना या इंग्रजी वर्षाच्या नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। वास्तविक पाहिलं तर आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला असतं, परंतु तरीही सुद्धा इंग्रजी नियमाप्रमाणे आपण नवीन वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये प्रवेश करत आहोत आणि 2026 मध्ये सुद्धा आपल्याकडून भगवंताचं चांगल्या पद्धतीने चिंतन घडावं, भगवंताची भक्ती, भगवंताच्या प्रती प्रेम आपलं अंतःकरणामध्ये पुन्हा पुन्हा वाढावं, अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आजच्या या चिंतनाला प्रारंभ करतो। तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः। द्वितीय अध्यायामध्ये प्रारंभामध्ये संजयाने बोलायला सुरुवात केली आहे आणि संजय जे काही वाक्य बोलत आहे किंवा जे काही सांगत आहे ते सगळं धृतराष्ट्राला सांगत आहे। या ठिकाणी सुद्धा संजयाच्या वाक्यापासून प्रारंभ झाला, संजयाच्या श्लोकापासून प्रारंभ झाला आणि संजय काय सांगत आहे तर आपल्या लक्षात येईल की संजय म्हणत आहे तम तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षणम, की ज्या पद्धतीने की अर्जुन हा करुणेने व्याप्त झाला आणि करुणेने व्याप्त झालेला अर्जुन दुःख अश्रूंनी त्यांचे डोळे भरून आलेले आहे आणि हा जो काही अर्जुन आहे विषादयुक्त अंतःकरणाने अर्जुनाला भगवंत म्हणजे मधुसूदन श्रीकृष्ण असे बोलले। अरे अर्जुनाचा जो काही प्रश्न होता, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो काही मोह निर्माण झाला होता, तो अर्जुन जसा त्यांनी सांगितलं की माझा जो मोह आहे, पुढे आपल्या चिंतनामध्ये येईलच की एखाद्या वेळेस त्रैलोक्याचं राज्य जरी प्राप्त झालं तरी माझा मोह जाणार नाही, तो तुझ्या वाक्याशिवाय जाणार नाही। तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी करुणेने व्याप्त झालेला आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भयंकर असा मोह निर्माण झालेला अर्जुन हा विषादयुक्त झालेला आहे। अशा विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण किंवा मधुसूदन असे बोलले आहे। हा पहिला श्लोक कोण सांगत आहे?
संजय सांगत आहे. अजून बोलले नाही, परंतु असे बोलले आहे. एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असली तर आपण काय सांगतो की अशा पद्धतीने सांगितलं, सुरुवात करतो, अशा पद्धतीने सांगितलं आणि मग ती गोष्ट आपण सांगतो. एकदम कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर त्याच्या अगोदर पार्श्वभूमी आपल्याला सांगावी लागते. आता या तिथी तथा म्हणजे त्या तशा प्रकारे कृपया भीतीने अविष्टम व्याप्त झालेल्या त्या अर्जुनाला विषिदंतम जे विषाद करीत आहे. कोण करत आहे विषाद? अर्जुन. अश्रुपूर्णा अश्रू आल्याने कुलक्षणम ज्यांच्या नेत्राची पाहण्याची शक्ती कुंठित होत आहे. मधुसूदन म्हणजे भगवंत भगवान. इदम हे वाक्यम वचन उवाच म्हणजे भगवंत अर्जुनाला काय सांगत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सुरुवातीची पार्श्वभूमी आपल्या असे लक्षात येते की हा जो काही अर्जुन आहे, हा अर्जुनानेच भगवंताला सांगितलं की दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. आणि ज्यावेळेस दोन्ही सेनेच्या मध्यभागी हा रथ नेऊन घालण्यात आला त्यावेळेस अर्जुनाच्या ठिकाणी जो काही मोह निर्माण झाला, हा मोह अर्जुनाला बंधनामध्ये टाकणारा आहे. हाच मोह अर्जुनाला सांगत आहे की युद्ध करायचं नाही. आणि या ठिकाणी जे कौरव दिसायला पाहिजे होते त्या ठिकाणी अर्जुनाला आता स्वजन दिसत आहे. या ठिकाणी त्याला समोर युद्धामध्ये शत्रू दिसायला पाहिजे होते ते सगळेच्या सगळे स्वजन दिसत आहे. आता माऊली त्याच्यावर काय चिंतन करतात ते बघू आपण. मग संजय म्हणे राया ते ऐकतो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीत असे. की संजय सांगत आहे राया ते म्हणजे राजांना. राजा कोण आहे? धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्राजवळ संजय बसलेला आहे आणि संजय जो आहे तो राया ते सांगत आहे म्हणजे कोणाला सांगत आहे? धृतराष्ट्राला सांगत आहे की जो अर्जुन आहे ऐकतो पार्थू तेथे. पार्थ म्हणजे अर्जुन. पार्थ म्हणजे अर्जुन. आणि जो पार्थ आहे पृथ्वीचा पुत्र म्हणून त्याला पार्थ सुद्धा म्हणतात. अरे पृथ्वीचा पुत्र म्हणजे कुंतीचं नाव पहिलं पृथा होतं. काय होतं? पृथा. आणि नंतर ती कुंती भोज राजाने काय घेतली? दत्तक घेतली म्हणून ती काय झाली? कुंती झाली. आणि हे जे काही पार्थ आहे म्हणजे पृथ्वीचा पुत्र पार्थ शोकाकुल रुदनाते करीत असे. शोकाकुल झाला आहे आणि शोकाकुलच झाला नाही तर शोकाकुल होऊन तो रडू लागला. काय करू लागला? रडू लागला. अरे शोक केव्हा होतो आपल्याला? आपल्या परिवारातील सदस्य आपल्याला सोडून दूर देशी जात असेल तर शोक होतो. आता तर मोबाईल आला त्यामुळे आता एवढं काही शोक व्हायचं कारण नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा दूरदेशी आपला जर यात्रेला चालला, कोणी कुठे चालला तर सगळे शोकाकुल व्हायचे, रडायचे. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या प्रती मोह असायचा. काय असायचा? मोह, आसक्ती, प्रीती. अरे लग्न झाल्यानंतर मुलगी वडिलाच्या आईच्या गळ्यात पडू पडू रडते की नाही? का रडते? तिला आपल्या आई वडिलाच्या प्रती असणारा आसक्ती, मोह असतो. आणि या ठिकाणी जी अर्जुनाची परिस्थिती झाली आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुन आता शोकाकुल झालेला आहे आणि काय करत आहे? रुदन करत आहे म्हणजे रडत आहे. ते कुळ देखून समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवनेपरी. ते कुळ देखून समस्त. कुळ कोणतं? अरे हेच कौरवांचं कुळ म्हणजे कौरव आणि पांडव हे एकाच कुळातले ना. तर त्या कुळातील सगळ्या सदस्यांना पाहिल्यानंतर, सर्वांना पाहिल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये विलक्षण असा स्नेह निर्माण झाला. काय झाला? स्नेह निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं, प्रीती निर्माण झाली. अरे असं म्हणतात की दोघी भाऊ सख्य वैरी असेल. कसे असेल? भांडण झालेलं असेल त्यांच्यामध्ये, पण ज्या वेळेस त्या दुसऱ्या भावाचं भांडण जर तिराहित माणसाशी व्हायला लागलं आणि तिराहित माणूस जर त्या दुसऱ्या भावाला मारायला लागला तर हा जो भाऊ आहे कोणता? जो त्यांच्याशी बोलत नाही, त्यांचं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा त्याची नाही, पण तोच भाऊ त्या भांडणामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतो. आणि ज्यावेळेस
आपल्या भावावर संकट येतं त्यावेळेस हाच त्याला मदतीला धावून जाताना दिसतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी सुद्धा स्नेह निर्माण झालेला आहे. कोणाच्या ठिकाणी? आपल्या स्वजनाच्या विषयी. तिने द्रवले असे चित्त कवणे परी, आणि त्या मोहामुळे त्यांचं चित्त कशा पद्धतीने द्रवित झालं आहे माऊली उदाहरण देऊन सांगतात. जैसे लवण जळे झळंबले, ना तरी अभ्र वाते हले, तैसे सधीर परे विरमले हृदय तयाचे. अरे ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ विरघळतं, अरे मीठ कशामध्ये विरघळतं? पाण्यामध्ये. अरे मिठाने जर ठरवलं की पाण्याची आपण काय करू, समुद्राची उंची मापून घेऊ, आणि मिठाची बाहुली गेली कुठे? समुद्रात खोली मोजण्यासाठी. काय करण्यासाठी? खोली मोजण्यासाठी. अरे जशी मिठाची बाहुली समुद्रामध्ये खोली मोजण्यासाठी गेली तशी पुन्हा वर येईल का ती? ती तशी जाईल, ती पाण्यामध्ये काय होईल? विरघळून जाईल. अरे तुम्ही मिठाचा पुतळा केला आणि पाण्यामध्ये ठेवला तर त्याचं काय होतं? पाणी होऊन जाईल. त्या मिठाचं जसं पाणी होतं, अरे जसं लवण हे जळाने आच्छादित झाल्यानंतर किंवा पाण्यामध्ये ती विरघळून जातं, किंवा वाऱ्याने मेघ हलतात. अरे आपण पाहतो पावसाळ्याच्या तोंडी मेघ असतात, मेघ दाटून येतं, आभाळ आहे का नाही, आणि ज्यावेळेस वारं सुटतं, अरे म्हणतो आपण या ठिकाणी आभाळ होतं आणि गेलं पुढं, अरे गेलं दुसऱ्या गावावर गेलं, आणि तिसऱ्याच गावावर पाणी पडतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या गावावर पडल आणि समोर जातं. कशामुळं? या मेघाला घेऊन जाण्याचं काम कोण करतं? तर वारा करतो. आता हे उदाहरण माऊलीने दिले आहे. तैसे सधीर परी विरमली हृदय तयाचे. त्या पद्धतीने अर्जुनाचं जे हृदय आहे ते हृदय काय झालं आहे? द्रवलं आहे. अरे अर्जुनाचं हृदय धैर्यवान असून सुद्धा ते द्रवित झालं आहे. अर्जुनाचं हृदय धैर्यवान असून सुद्धा द्रवित झालं आहे. कारण सुरुवातीला पाहिलं ना आपण की अर्जुनाचं धैर्य, अर्जुन तर युद्धासाठी एवढा इच्छुक झाला होता की त्याला असं वाटायचं की मी कोणासोबत लढावं आणि माझ्यासमोर कोण टिकू शकतं हे पाहण्यासाठी तो आतुर झालेला होता. प्रचंड धैर्य त्या अर्जुनाच्या ठिकाणी होतं, पण ते धैर्य राहिलं का? नाही. माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं, अरे जसं मीठ जसं पाण्यामध्ये विरघळून जातं, किंवा ज्या पद्धतीने वाऱ्याने मेघ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्या पद्धतीने अर्जुनाचं जे काही चित्त आहे त्या चित्ताची अवस्था झाली आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणचं धैर्य जे आहे ते धैर्य संपून त्या धैर्याच्या ठिकाणी जागा करुणेने घेतली आहे. कशाने घेतली आहे? करुणा निर्माण झाली आहे. अरे करुणा असावी, परंतु या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. इथे लढाईसाठी तो आला होता, पण या ठिकाणी त्याची करुणाचा काही उपयोग होत नव्हता. करुणा असावी. अरे तुम्ही एखाद्या रस्त्याने गेले, रस्त्याने जात असताना एखादा भुकेला व्यक्ती आहे आणि खूप भुकेने तो तडफडत आहे, तर त्याला अन्न देणं ही करुणा आहे. एखादा तहानलेला व्यक्ती आहे त्याला पाणी देणं ही काय? करुणा आहे. अरे एखादा अनाथ व्यक्ती आहे त्याला सहारा देणं ही करुणा आहे. एखाद्यावर दया करणे, एखाद्याची गरज भागून ही करुणा आहे. करुणा माणसाच्या अंतःकरणामध्ये असावी, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा नाही त्याला काय म्हटलं जातं? निष्ठुर. ज्याला कोणाच्याही विषयी प्रेम वाटत नाही त्याला काय म्हटलं जातं? निष्ठुर. अरे भगवंताची भक्ती जरी करायची असेल तरी अंतःकरणामध्ये काय असली पाहिजे? करुणा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. त्याच्याशिवाय भगवंताची भक्ती तुम्ही करू शकत नाही. अरे ज्यांचं हृदय हे दगडासारखं आहे, वज्रासारखं आहे, ज्यांचं हृदय वज्रासारखं आहे, तो कधीही त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होऊ शकत नाही, आणि तो कोणावर कधी प्रेम करू शकत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एकदा एक साधक स्वामी विवेकानंदाकडे आला, आणि स्वामी विवेकानंदाकडे आल्यानंतर स्वामी विवेकानंदाला त्या साधकाने विचारलं की त्यांनी सांगितलं की मी संन्यास घेण्यासाठी आलो आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. आता संन्यास घ्यायचा आहे म्हटल्यानंतर इंट्रोडक्शन, परिचय करून घेतला. अरे जसे आश्रमामध्ये तुम्ही आल्यानंतर सर्वप्रथम परिचय द्यावा लागतो, आणि मग परिचय तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही इथे कशासाठी आले, काय शिकण्यासाठी आले आहे, केवळ शाळा शिकण्यासाठी आले आहे का आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आले आहे, आणि इथली जी नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला मान्य आहे का,
मान्य असेल तर तुम्ही इथे राहू शकता, मान्य नसेल तर तुम्ही राहू शकत नाही. तसा स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं की तुला संन्यास घ्यायचा आहे, पण संन्यास घ्यायचा आहे, तू संन्यास का घेत आहे, कशासाठी तुला संन्यास घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं, स्वामीजी अहो म्हणे या सगळा संसार काय खरं आहे म्हणे, याचं माया मोह आहे सगळा, आणि याच्यामध्ये गुंतून पडणं हे काय बरोबर नाही, हा सगळा माया मोह आहे. मग स्वामीजी म्हणाले की अरे तुझे आई वडील असतील तुला. हो म्हणे आई वडील आहे, सगळे आहे, पण हे सगळं माया मोह आहे म्हणे, याच्यात काय पडलेलं आहे, कोण कोणाचे आई वडील, कोण कोणाचे काय, कोण कोणाचं. मग स्वामीजीला थोडंसं हे वाटलं, अरे स्वामीजी संन्यासी होते परंतु तरीही आईच्या विषयी त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये प्रेम होतं, प्रीती होती. काय होती? प्रेम होतं, प्रीती होती. आणि ज्या वेळेस हे स्वामीजी त्यांना विचारलं की मग तुम्ही काही नाही म्हणे, मला याच्यामध्ये स्वामीजी याच्यामध्ये काही पडलेलं नाही. मग स्वामीजी म्हणाले ठीक आहे, तू आतापर्यंत कोणावर प्रेम केलं. काय म्हणाले, जय आतापर्यंत कोणावर प्रेम केलं. ते म्हणे काय म्हणे स्वामीजी सगळं मायामोह आहे. म्हणे आई वडिलावर नाही नाही म्हणे, काय नाही सगळे ते काही खरं नाही म्हणे, ते आई सगळं मायामोह आहे. म्हणजे आई वडिलावरही प्रेम केलं नाही. म्हणे काहीच नाही स्वामीजी सगळं मायामोह आहे. मग म्हणे अरे तू तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कोणावर प्रेम केलं. नाही कोणावरच नाही. म्हणे एखाद्या मुलीवर तरी प्रेम केलं का. काय म्हणे स्वामीजी त्याला, एखाद्या मुलीवर तरी प्रेम केलं का, एखाद्या प्रियसीवर. तो म्हणे नाही स्वामीजी, प्रेम ही गोष्ट हे काय सगळं प्रेम मिथ्या असतं, प्रेम बदलत असतं, अशा बऱ्याच गोष्टी स्वामीजी सांगायला लागले. तर स्वामीजी त्याला सांगितलं स्वामीजीने की जा पहिलं कोणावर तरी प्रेम करायचं शिकून ये. जोपर्यंत तू कोणावर प्रेम करण्याचं शिकणार नाही किंवा तुला तुझ्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होणार नाही, तुझ्या अंतकरणामध्ये करुणा निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुझी भगवंताच्या प्रती सुद्धा प्रेम करण्याची सामर्थ्य किंवा प्रेम भक्ती करण्याचं किंवा प्रेम करण्याचं इच्छा कशी व्यक्त होईल. पहिलं कोणावर तरी प्रेम करता आलं पाहिजे. म्हणून करुणा हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आपल्या आश्रमाचं पूजनीय बाबांचं एक वाक्य आहे, प्रेम ही जीवन का सार आहे. म्हणून कोणातरी कोणावर प्रेम केलं पाहिजे. लक्षात. आई वडिलावर असेल, गुरुवर असेल, आपल्या गुरुजनावर असेल, यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. आपण मित्र असेल, मित्रांवर प्रेम केलं पाहिजे. अरे तोच व्यक्ती भगवंतावर प्रेम करू शकतो. आणि ज्याला प्रेमच माहीत नाही तो भगवंतावर प्रेम करू शकतो का. करू शकत नाही. पण या ठिकाणी जी अंतकरणामध्ये जी करुणा निर्माण झाली या अर्जुनाची, ही या ठिकाणी मात्र योग्य नाही. या ठिकाणी त्यांच्या अंतकरणामध्ये जी करुणा निर्माण झाली त्या या ठिकाणी योग्य नाही. आणि माऊली काय म्हणतात बघा, म्हणून कृपा अकाळीला दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू. आणि पुन्हा माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं की ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला राजहंस, काय ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला राजहंस अगतिक झालेला असतो, त्याप्रमाणे अर्जुन हा करुणेने दुःखी झाल्यामुळे अगदी कोमाजून गेला होता. अरे चिखलात रुतलेला राजहंस ज्यावेळेस त्या सरोवरातील म्हणा, तलावातील म्हणा, ज्यावेळेस पाणी आटून जातं किंवा कमी होतं आणि तो पाणी घेण्यासाठी म्हणा कशासाठी तरी चिखलामध्ये गेला आणि चिखलामध्ये तो फसला, तर फसल्यानंतर तो खूप प्रयत्न करतो. अरे चिखलामध्ये फसल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, जर शेतामध्ये तुम्ही फसले, पाणी पडेल आहे, गजगज झालेला आहे, तर एक पाय काढायला गेले की दुसरा पाय पुन्हा फसतो, दुसरा काढायला गेले की पुन्हा दुसरा पाय फसतो. असं एकामागे एक फसणं. आणि दलदलीमध्ये जर तुम्ही गेले ना, तर तुम्ही जसे वर यायचा प्रयत्न करता तसं आत जाता. तसा हा राजहंस त्या चिखलामध्ये रुतला आहे, फसला आहे, तर तो बाहेर येण्यासाठी खूप तळमळ करत आहे. काय करत आहे, पण त्याला बाहेर येता येतं का नाही. जैसा कर्दमी रूपला राजहंस. अरे जसा राजहंस हा त्या चिखलामध्ये जसा तो काय झाला, तर त्या रोवल्या गेला, जसं त्यामध्ये तो चिखलामध्ये गुंतला आहे, त्या पद्धतीने जसा विव्हळ होतो बाहेर निघण्यासाठी, त्या पद्धतीने हा अर्जुन जो आहे, अर्जुनाची अवस्था झाली आहे. तया परितो पांडुकुमरू महामोह्याती जर्जरू, देखुनी श्री शारंगधरू काय बोले. आणि हा जो काही पांडूचा पुत्र आहे, या ठिकाणी बघा
पहिल्यानं काय म्हटलं पार्थ, आता म्हटलं पांडुपुत्र. पांडुपुत्र म्हणजे पांडूचा पुत्र अर्जुन. अरे पांडुपुत्राला सांगत आहे की जसा अतिमोहाने अतिशय जर्जर झालेला कोण? अर्जुन. याला पाहून शारंगधर, शारंगधर म्हणजे भगवंत काय म्हणत आहे, काय बोलत आहे ते आपण पाहू. आजचा दिवस चांगले असल्यामुळे आपण भगवंताचा श्लोक सुद्धा घेणार आहे चिंतनासाठी. आणि भगवंत काय सांगतात ते बघा. भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्ग्यम मकीर्तिकरम अर्जुनम. मकीर्तिकरम अर्जुन, की अर्जुन अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम इदम कश्मलम विस्मेत्वम कुतः समुपस्थितम. की या ठिकाणी हे अर्जुना, श्रेष्ठ लोकांनी अमान्य असणाऱ्या स्वर्गप्राप्तीच्या आड येणाऱ्या इहलोकाची कीर्ती नाहीशी करणारा हा मोह युद्धाच्या वेळी तुला कुठून प्राप्त झाला? अर्जुनानेच एक पद्धतीने त्याला काय केला, प्रश्न विचारला. कोणाला? देवानेच अर्जुनाला प्रश्न विचारला की हा मोह तुझ्या ठिकाणी कुठून उत्पन्न झाला? आणि ही वेळ कशाची आहे? युद्ध करण्याची आहे. कुठं उभे तुम्ही? समरांगणामध्ये आहे. कुठं तुम्ही? युद्धाच्या तळावर आहे. आणि अशा ठिकाणी तुझ्या ठिकाणी हा मोह निर्माण झाला. या ठिकाणी अर्जुन या शब्दाने, आता या ठिकाणी अर्जुन हे संबोधन केलं आहे. कारण संबोधन देण्याचं तात्पर्य असं आहे की तू स्वच्छ निर्मळ अंतःकरणाचा आहेस. तुझ्यामध्ये स्वभावतात कलुषता आणि अनावश्यक भीती उत्पन्न होणे विपरीत गोष्ट आहे. अरे अर्जुनाचं अंतःकरण निर्मळ होतं. काय होतं? निर्मळ स्वच्छ अंतःकरणाचा. म्हणून हे अर्जुन, विषमे अशा प्रसंगी तुला इदम ही कश्मलम मिती कुतः कुठून समुपस्थितम प्राप्त झाली. अनार्यजुष्टम श्रेष्ठ पुरुष सेवन करीत नाही. आणि अस्वर्ग्यम स्वर्ग प्राप्ती करून देणारा नाही. आणि अकीर्तिकरम, तीन शब्द महत्वाचे आहे. एक अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम, कीर्तीही करवणार नाही. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला संबोधित करतात की बाबा तुझ्या ठिकाणी ही जे काही निर्माण झाली हे कुठून आलं आहे? अरे अर्जुन जो आहे, अर्जुन या ठिकाणी आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. काय करण्याचा? कर्तव्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो, आपल्या कर्तव्यापासून. अरे तुम्ही विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी असताना जर तुम्ही शाळेचा अभ्यास नाही केला तर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं नाही. अर्जुन हा क्षत्रिय होता, लढण्यासाठी आला होता. त्यानं जर युद्ध केलं नाही तर तो त्याच्या कर्तव्यापासून दूर जातो, दूर गेला आहे असं भगवंताला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी भगवंत म्हणत आहे की अनार्यजुष्टम, की अरे जो समजदार श्रेष्ठ पुरुष आहे ते काय करत नाही तर अनार्यासारखं वागत नाही. श्रेष्ठ पुरुष, अरे अनार्यासारखं कोण वाटतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये भीती असते. अरे श्रेष्ठ पुरुष कधीही या अनार्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत नाही. अरे जो आपला मार्ग आहे तो मार्ग आपण स्वीकारला पाहिजेत का नाही? अर्जुनाचा मार्ग हा प्रवृत्ती मार्ग होता. अर्जुनाचा मार्ग हा संसाराचा मार्ग होता. आणि संसारामध्ये जे काही प्राप्त करण्यासाठी जे काही कर्तव्य म्हणून तुम्हाला लाभलं आहे ते करावं लागेल. दोन मार्ग असतात. एक मार्ग म्हणजे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग. या प्रवृत्ती मार्गामध्ये जर आपण विचार केला तर प्रवृत्ती मार्गामध्ये आपल्या असं लक्षात येतं की गृहस्थ जीवन जगत असताना आपण काय करत असतो? प्रवृत्ती मार्गामध्ये असतो. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे गृहस्थ जीवनाचा त्याग करून संन्यास अवस्थेकडे जाणं, याला निवृत्ती मार्ग म्हणतात. किंवा संसार जसं वानप्रस्थ आश्रमानंतर म्हणजे गृहस्थ आश्रमानंतर पुन्हा घरादाराचा त्याग करणं, त्याला सुद्धा निवृत्तीच मार्ग म्हणतात. वानप्रस्थ होणं किंवा संन्यास घेणं याला निवृत्ती मार्ग म्हणतात. आता या ठिकाणी अर्जुनाचं कर्तव्य काय आहे? ते कर्तव्य अर्जुनाने करायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी अर्जुन आपलं कर्तव्य करताना दिसत नाही. अर्जुन जे काही त्यांचा मार्ग आहे तो मार्ग सोडून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला उदाहरण सांगतो. मी हे स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्गाविषयी स्वामीजीने फार सुंदर चिंतन सांगितलेलं आहे.
की ज्यावेळेस एक राजा काय करायचा, प्रत्येक साधूला, तो प्रवृत्ती मार्गाचा उपासक होता राजा. कशाचा होता? प्रवृत्ती मार्गाचा उपासक होता. म्हणजे त्याला प्रवृत्ती मार्ग आवडायचा, निवृत्ती मार्ग किंवा संन्यास मार्ग त्यांना आवडायचा नाही. कोणाला? त्या राजाला. तर तो जो कोणी संन्याशी भेटेल त्या संन्याशाला घेऊन यायचा आणि संन्याशाला विचारायचं की तुम्ही जो निवृत्ती मार्ग स्वीकारलाय तो कसा श्रेष्ठ आहे सांगा. काय करायचा? निवृत्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे तुम्ही सांगा. आणि जर कदाचित त्या संन्याशाला ते सांगता आलं नाही तर त्याला प्रवृत्ती मार्गामध्ये पाठवायचे, म्हणजे त्यांचं लग्न लावून द्यायचं, त्यांचा विवाह करायचा किंवा त्यांना संन्यासमधून निवृत्त करायचे. मग असं करता करता बरेच साधू लोक, एक संन्याशी होता, तो संन्याशी, राजाला काही उत्तर मिळत नव्हते. अरे चतुर असेल तर एखादा संन्याशी देईल उत्तर त्याचं. एक संन्याशी अतिशय चतुर, आणि त्यांनी तो राजाकडे गेला. त्यालाही ते असं राजाकडून काहीतरी बोलवणं आलं असेल. राजाकडे गेल्यानंतर राजाने त्याला सुद्धा हा प्रश्न विचारला. म्हणे राजेसाहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे सांगता येत नाही, त्याचं उत्तर अनुभवावं लागेल. काय करावं लागेल? काही गोष्टी अशा असतात की त्या सांगता येत नसतात, त्या अनुभवायच्या असतात. म्हणजे अनुभवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत काही दिवस राहावं लागेल. कोण म्हणे? कोण म्हणे? तो साधू म्हणे, संन्यासी म्हणे. मग राजा तयार झाला. जर उत्तर मिळत असेल तर मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे. आणि म्हणून तो संन्यासी आणि राजा दोघंही प्रवास करू लागले. तर एका ठिकाणी स्वयंवर होतं. कशाचं? एका कन्येचं स्वयंवर होतं. आणि एक साधू सहज त्या स्वयंवरामध्ये आला आणि त्यांना पाहू लागला की हे काय आहे. त्याने तो बालपणापासून जंगलामध्ये राहणारा, पण त्याला स्वयंवर पाहायची इच्छा झाली. स्वयंवरामध्ये आला आणि त्याला माहीतच नाही ही राजाची रांग आहे म्हणून, किंवा तो त्या याच्यामध्ये राजाच्या रांगेमध्ये किंवा पब्लिकमध्ये तो उभा राहिला. तर उभा राहिल्यानंतर हे संन्यासी आणि हा राजा सुद्धा त्या ठिकाणी गेला. आणि तेवढ्यामध्ये राजकन्येने काय केलं, जेवढे राजे तिथे आले होते, पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं, स्वयंवर भरायचं, सगळ्या राजांना आमंत्रित केलं जायचं. आणि कन्येने ज्या राजाला स्वीकारलं तिच्या गळ्यात त्या कन्येने माळ टाकायची, ती झाली त्याची पत्नी. कोणाची? त्या राजाची. अनेक राजे आले होते. मग अनेक राजे आल्यानंतर या कन्येने त्या राजाला रिजेक्ट केलं. रिजेक्ट केलं समजते का? आजकाल पोरी कशा पोराला रिजेक्ट करतात, म्हणतात काय नोकरी आहे का? नाही. मग नोकरी नाही तो चोकरी नाही, जाओ घर को, आहे की नाही? नोकरी होगी तो इधर आओ, नाही तर जाओ घर को. तर या ठिकाणी सुद्धा की ज्या वेळेस हा जो राजा आहे, हा राजा हे दृश्य पाहत होता, संन्यासी दृश्य पाहत होता. एक संन्यासी त्या ठिकाणी आला होता, तो संन्यासी सुद्धा त्या ठिकाणी उभा होता. सगळ्या राजाला रिजेक्ट केलं आणि या स्त्रीने काय केली, वरमाळा त्या संन्याशाच्या गळ्यामध्ये टाकली. त्याचं तेज अफाट होतं त्या संन्याशाचं, आणि त्या अफाट तेजस्वी संन्याशावर ती स्त्री भाळली. काय झाली? तिच्यावर ती भाळली आणि तिने काय केलं, यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली. जशी गळ्यामध्ये माळ टाकली तर लक्षात आलं की, आणि तो संन्यासी जंगलाकडे पळू लागला. आता हिने सुद्धा मनोमन त्या संन्याशाला काय केलं होतं, वरलं होतं. ही सुद्धा त्याच्या मागे पळू लागली. आणि हा राजा आणि संन्यासी दोघं सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागले. काय करू लागले? त्यांच्या पुढे संन्यासी कुठे निघून गेला ते माहीत नाही, परंतु हा राजा आणि ही जे काही संन्यासी आहे ते जंगलामध्येच अंधार त्यांना झाला, तिथेच ते मुक्कामी थांबले. थंडीचे दिवस होते. आता जशी थंडी आहे तशी. आणि शेकोटी केली त्यांनी. काय केली? शेकोटी केली. आणि त्या शेकोटीमध्ये ते काय करू लागले, ते शेकोटीने शेकू लागले. पण सकाळपासून पोटामध्ये काही नाही, प्रवास करून आले. तर शेकोटी करत असताना त्या ठिकाणी एक चिमणी आणि एक तिचं पिल्लू, असं 2.5 जणांचा परिवार राहत होता. आणि ते दोघंही तिथे राहत होते. आणि दोघंही राहत होते तर त्यावेळेस त्यातील हे दोघंही संन्यासी आणि हे संन्यासी, पुन्हा हे राजा, आणि त्या ठिकाणी जी कन्या होती, राजकन्या, ती सुद्धा तिथेच होती. कारण संन्यासी तर गेला पळून, हे तिघं तिथे. मग शेकत असताना एखाद्या पक्षाने, त्या चिमणीने विचार केला की या ठिकाणी आपल्या घरी अतिथी आले आहे. काय गेले? अतिथी. मग अतिथीला जेवण खाऊ घालणं किंवा अतिथीची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. पण आपण काय देणार आहे यांना? आपण काय आणून सुद्धा देऊ शकत नाही. मग त्या चिमणीने असा विचार केला, येरी तरी आपलं जीवन काय कामाचं आहे. त्या चिमणीनं काही विचार न करता क्षणात त्या जाळामध्ये काय केलं, उडी घेतली. कशासाठी?
यांचं पोट भरावं म्हणून. आता त्या चिमण्याने उडी घेतल्यानंतर चिमणीने विचार केला, हे 3 जण आहे, एका चिमणीचं मांस किती निघालं, इतकुसक मांस, आणि याच्यामध्ये कसं 3 जण पोट भरतील. म्हणून चिमणीने सुद्धा तशा पद्धतीने त्या अग्नीमध्ये प्रवेश केला, उडी घेतली. अरे या दोघांनी विचार केला तर हे दोघेही जळून त्यांनी स्वतः दिवस समर्पित केला. पण त्या पिल्लाने सुद्धा विचार केला, हे 3 जण आहे दोघांचं यांचं, त्या पिल्लाने सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला आणि आपला देह देऊन यांचं पोट भरण्याचं काम केलं. याच्यामुळं हा प्रवृत्ती मार्गही श्रेष्ठ आहे हे त्या राजाला त्यांनी सांगितलं. आणि निवृत्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे तर तो संन्यासी एवढं धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी अशी राजकन्या त्याला मिळून सुद्धा राजाने म्हटलं त्याला, अरे तुझ्याकडे काही नसू दे, मी तुझं अर्ध राज्य आताच तुला देतो, परंतु तू माझ्या कन्येचा काय कर, स्वीकार कर. तरीही सुद्धा त्या राज्याचा स्वीकार त्याने केला नाही, त्यांनी त्याला लाथाडलं. म्हणून प्रवृत्ती मार्गही श्रेष्ठ आहे, निवृत्ती मार्गही श्रेष्ठ आहे. पण या ठिकाणी अर्जुन जो आहे तो प्रवृत्ती मार्गाचा उपासक असला पाहिजे, पण भाषा कशी करत आहे, निवृत्ती मार्गाची करत आहे. आता त्याला संन्यास घेण्याचं वय आहे का, त्याचं वय म्हणजे या ठिकाणी तो लढण्यासाठी आला आहे, तर या ठिकाणी ते संन्यासाची भाषा केली पाहिजे का. तो म्हणतो मी गिरकंद सेवर करून मी काय करेल, पर्वतावर जाईल, मी भिक्षा मागील, हे करील ते करील, ही अर्जुनाची भाषा आहे. तर अशा पद्धतीने हा अर्जुन आहे. भगवंत त्याला सांगतात, बाबा तू जर आता युद्ध केलं नाही तर 3 गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे पहिली गोष्टी तर अनार्यासारखं तू वागला तर हे योग्य नाही. तुझा जो मार्ग आहे तो मार्ग आहे प्रवृत्ती मार्ग, तुला लढणंच भाग आहे, तू लढायलाच पाहिजे. पण ते जर तू लढत नसेल तर तू तुझ्या कर्तव्यापासून च्युत होत आहे, तुझं कर्तव्य तू सोडत आहे. दुसरी गोष्ट अस्वर्गम, अरे युद्ध केल्यानंतर युद्धामध्ये तू मेला तरीही स्वर्गप्राप्ती आणि जिंकला तरीही स्वर्गप्राप्ती. म्हणून युद्ध जर त्यांनी केलं तर काय होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल. परंतु स्वर्ग लोक जर तुला अपेक्षाच नाही, तू म्हणतो मला त्रैलोक्याचं राज्यही प्राप्त झालं तरी मला लढायचं नाही, मग स्वर्गाचीही तुला अपेक्षा नाही. परंतु एक लक्षात ठेव, अकीर्ती काय होईल, या समाजामध्ये तुझी अकीर्ती होईल. सगळे लोक तुला काय ठेवतील, नावं ठेवतील की अरे काय म्हणायचा अर्जुन, मी श्रेष्ठ धनुर्धार आहे, आणि काय निघाला फुसका बार आणला, सुतळीबा निघाला फुसका बार. अशा पद्धतीने अकीर्ती तुझी होईल. म्हणून एक लक्षात ठेवायच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. एक म्हणतात की जे मनुष्य विचारशील असतात, काय 3 प्रकारचे माणसं आपल्याला या जगामध्ये मानव दिसतात. एक म्हणजे जे मनुष्य विचारशील असतात ते केवळ आपले कल्याण इच्छितात, ध्येय उद्देश. अरे जे खरोच विचारशील आहेत ते काय करतात, अभ्यास करतात, अभ्यास करून आपलं ध्येय प्राप्त करतात. आणि जे विचारशील नाहीत ते झोपा काढतात, नाही की नाही. अभ्यासाला या म्हटले की झोपून राहतात. अरे दुसरी गोष्ट, दुसरा प्रकारचा मनुष्य कोणता आहे की जे पुण्यात्मा पुरुष आहे, आणि हे पुण्यात्मा पुरुष जे स्वर्गाला कर्माद्वारे स्वर्गाची प्राप्ती करण्याची इच्छा प्राप्त करतात, आणि पुण्य पुरुष जे आहे ते स्वर्गाला जातात. पण अर्जुन जो आहे त्याला पुन्हा स्वर्गाची कामना नाही. आणि तिसरा जो आहे ते साधारण मनुष्य, त्यांना त्यांची कीर्ती महत्वाची वाटते. कीर्तीसाठी लोक सत्कार मान सन्मान जर नाही झालं किती नाराज होतात. अरे एखाद्या लग्नामध्ये गेले तुम्हाला नाही विचारलं तर सगळं तुमच्या त्या लग्नावर काय होतं, पाणी फिरतं. म्हणतं काय लग्न झालं, कितीही ॲटम करू द्या, जर तुम्हाला चांगला मान सन्मान मिळाला नाही काय लग्न झालं. आणि कुठे गेले कार्यक्रमामध्ये तुमचा मान सन्मान केला नाही ते म्हणतात तो काय कार्यक्रम होता. म्हणजे साधारण माणसं काय करतात तर आपली कीर्तीची अपेक्षा करतात, आपला मान झाला पाहिजे, आपला सन्मान झाला पाहिजेत. पण या ठिकाणी अर्जुनाने युद्ध जर केलं ना तर या 3ही गोष्टी जाणार आहे. पहिली गोष्ट कर्तव्यापासून परागमुख होत आहे. दुसरी गोष्ट हा जो काही अर्जुन आहे त्याला स्वर्गही मिळणार नाही. आणि तिसरी गोष्ट संपूर्ण संसारामध्ये या अर्जुनाची नाचक्की होणार आहे. आणि अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ आहे. आता उद्या या श्लोकावर आपण ओव्या पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.